डोमलगाव ग्रामपंचायत समोर तरुणांचे 3 दिवसापासून आमरण उपोषण चालू। नमस्कार, आपण पाहत आहात दिव्य महाराष्ट्र डिजिटल। अंबड तालुक्यातील डोमलगाव ग्रामपंचायतीमधील सरपंच ग्रामसेवकांनी घरकुल मंजुरीसाठी लाभार्थ्यांकडून 3,000 रुपये घेतले, तसेच लाभार्थ्यांना 3,000 रुपयांची पावती पण दिली नाही। गरजू व अपंग व्यक्तींना घरकुल न देता दुसऱ्यांना देण्यात आले, असे आरोप उपोषणकर्ते नितीन खरात व सम्राट खरात यांनी केले आहे। तुमचं नाव सांगा। नितीन अण्णासाहेब खरात, राणा डोमलगाव, तालुका अंबड, जिल्हा जालना। काय प्रकरण घडले आणि तुमची काय मागणी आहे? प्रकरण असं आहे की हे प्रधानमंत्री आवास योजना ही जो घरकुल योजना निघाली, या योजनामध्ये जे घरकुल यादीमध्ये नावं आपण पाहिली तर ह्या यादीमध्ये लाभार्थी म्हणजे आम्ही सकाळी यादी पाहिली तर 92 नावं होते, काल यादी पाहिली तर 70 नावं ऑनलाईन दाखवत होती। पण याच्यामध्ये जे लाभार्थी आहे का खरोखर हे तर 10 ते 20 नावं आहे आणि बाकीचे बोगस नावं आहे, ज्यांचे पक्के घर आहे, ज्यांच्याकडे शेती आहे, हे असं हे करण्यात आलं। आणि ग्रामपंचायतीने कोणताही बोले आपल्याला पावती हे न देता, हे न करता येणे वसुलीच आपण घरकुलासाठी घेतो। किती पैसे घेतो? 3,000 रुपये येणे प्रत्येक माणसाकडून। मागणी काय? आमची मागणी हेच आहे, ज्यांनी एक तर हे जे बोगस नाव आहे याला स्थगिती देणे, हे जे कोणी हे केलंय यांच्यावर कठोर कारवाई होणे, आणि जे कोणी खरोखर लाभार्थी आहेत यांना लाभ मिळेल। उपोषण तुम्ही कधी सोडणार? जोपर्यंत यांच्यावर कारवाई होत नाही, आम्हाला लेखी व्हिडिओ साहेब, तहसीलदार हे देत नाहीत, यांच्यावर कारवाई होत नाही, आणि जो अपात्र राहिलेत लोक जोपर्यंत यांच्या अकाउंटला पैसे येत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडित नाही। मॅडम, तुमचं नाव काय? माझं नाव जयश्री मार्फत, ग्रामपंचायत म्हणून डोमलगाव कार्यरत आहे। अच्छा, ग्रामपंचायत डोमलगाव ठिकाणी उपोषण करते बसले आहे। त्यांनी असा आरोप केलेला आहे की तुम्ही घरकुल मंजूरसाठी त्यांच्याकडून लाभार्थ्याकडून 3,000 रुपये घेतले, त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? घरकुल मंजुरीसाठी पैसे हा विषय नाही आहे सर, मी कोणाचे पैसे घेतलेले नाही आहे। वैयक्तिक मी काही लाभार्थ्याला असं पर्सनली ओळखत नाही। लाभार्थ्याची ज्याप्रमाणे प्रायोरिटी लिस्ट आहे, प्रायोरिटी लिस्टप्रमाणे जसं आपल्याला हे येतं टार्गेट येतं त्याप्रमाणे घरकुल मंजूर होतात। पैसे देऊन असे घरकुल मंजूर होत नाही। मग त्यांनी जे आरोप केले ते कितपर्यंत सत्य आहे? ते पूर्णतः चुकीचे आहे सर, कारण ते जे बोलतात ते काहीच अभ्यासपूर्वक बोलत नाही। मग त्यांचं आम्ही जे सांगतो जे आहे ते त्यांना मान्य नाही। का नाव आपलं? भारत बंदेराव खरात। आता जे उपोषण करते डोमलगावच्या ग्रामपंचायत थांबले बसलेले आहेत, त्यांचा असा आरोप आहे का घरकुल मंजुरीसाठी ग्रामपंचायतने सरपंच आणि ग्रामसेवक यांनी 3,000 रुपये जमा केले, काय तुम्ही सांगाल? घरपट्टी आणि पाणीपट्टी म्हणून वसुली केलेली आहे, आणि लोकांना कोणालाही आंबडला नाही नेता त्याच्यासाठी जे कागदपत्र लागतील ते कागदपत्र सुद्धा मी स्वतःच केली। त्याच्यासाठी जे 500 रुपयाचा स्टॅम्प लागतो, जे त्याच्यासाठी त्याच्यावर प्रिंट काढावं लागते, जे त्याच्यासाठी नोटरी करावं लागते, ते सगळं मी स्वतः केलेलं आहे। आणि त्याच्यासाठी आणि घरपट्टी वसुली म्हणजे त्याच्यासाठी पात्र हे म्हणून घेतलेलं आहे।